नमस्कार मित्रांनो, मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण जाणार आहोत श्रीमान रायगडला. तर आता आपण निघालेलो आहोत पोलादपूरवरून. CNG फुल केला आहे आता जस्ट, आणि इथून आपला प्रवास सुरू झाला आहे रायगडकडे. तर जवळपास 40-45 किलोमीटर आहे. तासाभरामध्ये आपण पोहोचू तिथे. आणि जायचा प्लॅन आहे रोपवेनी, कारण आता वेळ झालेला आहे. दाखवतो मी तुम्हाला. साडेतीन वाजून गेलेत. त्यामुळे रोपवेला आता किती वेळ जातोय, त्याच्यानंतर रिटर्न रोपवे किती वाजता परत येतोय, ही सगळी माहिती घेऊ. कारण रोपवेचा एक्सपिरियन्स पहिला असेल आणि खतरनाक असेल तेही नक्कीच, कारण हाईटची भीती वाटते नेहमीच. आणि रोपवे जो जातो तिकडे तो एकदम डेंजर पद्धतीने जातो. खालीची ती व्हॅली वगैरे दिसते, हाईट जी दिसते ती खतरनाक असते. आणि अजून एक खास काम आहे शेखरचं. तर शेखरमुळे आपण यावेळी रायगड प्लॅन केलेला आहे. हो, आणि काय आहे ते आपण तुम्हाला दाखवू या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण पोहोचू तिथे आणि त्याच्यानंतर मी सगळे अपडेट्स तुम्हाला देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर अशा प्रकारे बघा, मोठ्या मोठ्या गाड्यांना खतरनाक टर्न मारायला लागत आहेत. आता आपण रायगडचा घाट चढत आहोत. तर आता आपल्याला दर्शन होत आहे श्रीमान रायगडचं. आता रोपवेचा काय कसं काय आहे बंदोबस्त बघूया. इथेही तुम्हाला वरती आले ना की इथे राहायची वगैरे सोय आहे बऱ्यापैकी. भरपूर हॉटेल्स आहेत इथे, स्टे आहेत. हे बघा, तुम्हाला जर ट्रेकिंग करत जायचं असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता. हा रस्ता आहे तो. हो, ते बघा समोर रोपवे सुरू आहे, त्याच्यानेच आता जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत रायगड. रोपवेच्या बाजूला आहे इथे पे अँड पार्क आहे. आता बघूया रोपवेचं तिकीट मिळते का कसं काय आणि कितीचं टायमिंग आहे ती सगळी माहिती देतो. आणि रोपवेने जायचा पहिलाच अनुभव असणार आहे, तर तो अनुभव पण थ्रिलिंग असेल, तर तो पण एक्सपिरियन्स करूया. आता किती आहे इकडे पार्किंग दादा? 100 रुपये. 100 रुपये. किती तासांसाठी? दिवसभरासाठी. सकाळी 8ला आले तुम्ही, संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत. ओके ओके. रोपवेचं कसं आहे? 315 रुपये तिकीट आहे जाऊन येऊन. शेवटची फेरी किती वाजता असते? आता तुम्हाला सोडायला 5ला सोडते वरती आणि 6:30ला रिटर्न बोलत. दीड तास. चालेल, ठीक आहे. दिले पैसे ना तुम्हाला? पावती घेतली? पावती. आणि इथे तुम्हाला स्टे वगैरे फॅसिलिटीज आहेत, नाश्ता जेवण वगैरे सगळं आहे. शॉपिंग करू शकता तुम्ही इथे. कुठून एंट्री आहे? तिथून एंट्री आहे. तिथून एंट्री आहे. हे बघा, अशा रोपवेच्या फेऱ्या चालू आहेत. मी कधी SL-वरच्या राईड्समध्ये बसत नाही, मी याच्यात बसणार आहे. आणि किती उंच जाणार आहे हा तिथपर्यंत. आणि श्रीमान रायगडच्या बरोबर बाजूला बघा चंद्राचंही दर्शन होत आहे. आणि अशा प्रकारे तिकीट आहे तिथे. रुपीज 315 टू वे, 215 वन वे, 210 सिनियर सिटीजन. कुठे आहे साहेब तिकीट? कुठे काढायचं? तिकीट आतमध्ये साहेबांकडे. पत्ता, मोबाईल नंबर. अच्छा, इथे तुम्हाला असा फॉर्म दिला जातो, नाव, वय, मोबाईल नंबर. बस इथे. हा कुठे द्यायचं? हो. फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि इथे द्यायचं आहे. हे असं फिरून फिरून जायचं आहे. दादा एक मिनिट. तर तिकीट घेतली आहे आपण, 1260 रुपये तिकीट झाले. आणि आता आपण जाऊया रोपवेच्या दिशेला. जेवढीच एक्साइटमेंट आहे तेवढीच हालत खराब होणार आहे. तर इथे रोपवे वेटिंग कक्ष आहे आणि इथून
तुम्ही बसून जाऊ शकता. तिकीट आपलं स्कॅन झालं आहे. आता इथून एंट्री आहे. इथून आहे. सबका पहिला एक्सपिरियन्स आहे ना. शेखर अडकलेला आहे. हाँ हाँ ना. अच्छा इथे परत एकदा तिकीट दाखवायला लागतं तुम्हाला स्कॅन झाल्यानंतर. आणि इथे वेटिंग आहे. बघा अशा रोपवेच्या ट्रॉलीज येत आहेत आणि जात आहेत. तर आता आपण बसलेलो आहे. असं बस असं बस. कॉर्नरला बसा. कॉर्नर अरे बाबा तिकडे बस कॉर्नरला. मग वेट बॅलन्स करायला लागणार आहे. एवढे आम्ही तिकीट जरा इस पे चाल मैं तेरी हिस्ट्री लेता हूँ. आणि रोपवे सुरू झालेला आहे. मी खरं सांगतोय मी ना लेफ्टला बघणार आहे ना मी राईटला बघणार आहे. या साईडला नाही बिलकुल नाही. मला खाली दिसेल. नाही नको. मला खाली बघायचंच नाहीये. कुछ बीच में लग रहा है मस्त एकदम साइड निकाला करायचा मतलब. ए किरण अरे नहीं किरण नहीं, तुम ऐसा मत करो किरण, ऐसा मत करो प्लीज. नीट बसा नाही तर तो असं झुल्यासारखा हालेल. आता हे मी फक्त तुम्हाला दाखवतोय. कुछ लग रहा है क्या? हो बाहेर नको काढू जास्त. तुम्ही व्ह्यू बघा फक्त व्ह्यू बघा. माहितीये का तुम्हाला भीती काय वाटते माहिती का? कारण तुम्ही तिकडे समोर बस. नाही मी ऍक्च्युली उलटा म्हणून मुद्दाहून बसलो. मला बघायचंच नाहीये खाली. नाही उलट इथनं काय नाही वाटत आहे. अच्छा ठीक आहे. कारण इथनं थोडी जाताना दिसतंय ना तुम्हाला वरनं. मला डोंगर दिसतोय त्याच्यामुळे काय वाटत नाही. डोंगर दिसतोय मला फक्त. हा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा. राम 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 राम. कडक एकदम पास से ऐसा ऊपर जाएगा. पीछे धूप है, थोड़ा डार्क भी होगा. हे पकड. हे बंद कर. स्टॉप कर. मी कुठेच नाही बघितलं अजून. ना ईस्ट ना वेस्ट. सुगंध देखो सीधा पुल. एकदम मैं बैठा. मैं ऐसे लड़का कोई राइड में बैठता नहीं. इसमें बैठा हूँ मैं. सुवाद रोपवेलर. तू 360 सांभाळ तुझा. दादा स्पीड आहे का? मी चालत येतो खाली. सारखे गेले. अरे नाही तसं नाही रे. आईला कसला व्ह्यू वाटतं भारी. मासे मत यहाँ से सगळे ऊपर. आता बघतोय मला असं वाटतं हेलिकॉप्टर मध्ये उडतोय मी. अरे भाई कसला व्ह्यू आहे इथून. 350 बसून झाले. कान बसलेत. ऊपर जा रहे हैं हम लोग. एकदम स्ट्रेट जा रहे हैं. ऊपर चढ़ रहे हैं. फूल ऐसा लग रहा है कि को खींच रहे करके. 90 डिग्री. 90 डिग्री. आता 90 डिग्री. अरे हाँ रे एकदम स्ट्रेट जा रहा है ना अभी ऊपर. अरे माँ सगळं हिलमत आहे किरण. बिलकुल हिलमत चुपचाप बैठा. आराम से. अरे ये एकदम रिस्की पॉइंट है. ऐसा लग रहा है रस्सी से ऊपर खींच रहा है एक एक को. वो ती जरा कोपरा सांगायला तुझं पहिले भी आया आहे. हलू नका म्हणून वर त्यांना सांगितलं जास्त गडबड करू.
आपण आलेलो आहोत. फायनली जेवण जेवायलाय. जेवण जेवायलाय. फायनली 5 मिनिटात आपण पोहोचलोय वरती. आरामसे 5 मिनिटाच्या आतमध्ये. 2.5 तास लागतात. अरे बाबा चला चला बाजूला जाऊ. फायनली आलोय. मौत का कुआ खेल के आया आपण. 90 डिग्री म्हणायला आम्हाला जेव्हा वाटायला बरं झालं मी असं बघत होतो, तसं बघत नव्हतं. वरती येताना थोडं हे होतं. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. आणि फायनली आपण आलेलो आहोत श्रीमान रायगडवर. तर आता बघूया किती वेळ फिरायला मिळते आपल्याला. आता सगळेजण सांगतात 5 वाजता बंद होतंय. बघू. जर तुम्ही रोपवेनी आले तर तुम्हाला इथून एंट्री आहे. जर तुम्ही ट्रेक करत आले तर तुम्ही त्या साईडून येऊ शकता. आणि इथे रायगड किल्ल्याची माहिती दिलेली आहे. रायगडला रायरी नावाने ओळखलं जायचं. समुद्र सपाटीपासून 1350 मीटर उंचीवर आहे. 5 वाजायला 5 मिनटं आहेत आणि सायरन वाजलाय, कारण 5 वाजता किल्ला बंद होतो ऑफिशियली. आणि अजून आपण पोहोचलो नाही. आता सध्याच एंटर करतोय. अशा बांधलेल्या मोठमोठ्या इमारती आहेत. तर आता आपण एंटर केलंय. काय पाहायला भेटतं? तर रायगडावरून 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात. 8 किल्ले कोणते? लिंगाणा, तोरणा, राजगड, तांबरगड, टोनगड, मानगड, मकरंदगड आणि प्रतापगड असे 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात. मग समुद्रात पाहायला गेला तर रायगड किल्ला घेतला आपण सर्वांनी प्रतापगड पाहिला. बघ ना काय बनवलंय की. खाली अफजलखानाचा वध केला होता. त्याच्या खालच्या बाजूला छावणी पुरातत्व गावात या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेकडे जिल्ह्यापर्यंत या गाईड लोकांचे व्हिडिओ किती व्हायरल आहेत. बघा किती भव्य आहे रायगड किल्ला. आणि काय एक एक म्हणजे कुठली जागा माहिती मागच्या वेळी आम्ही आलो पण इथे नाही आलो. एक एक असे प्रोव्हिजन्स केलेले आहेत. ती समाधी आहे ना हे बघा. अशा प्रकारे घर होतीत ना तेव्हा. हां काय काळ होता ना तो. इतिहास आपला. हे काय ते बेसमेंट. इथे सगळ्या अशा मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. आता हे काय गाईडनी सांगितलं असतं बरोबर सगळं. अशा राणीवास. हे राणीवास होते, म्हणजे राण्या इथे राहायच्यात. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तर या महाराष्ट्राची आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजीराजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे. साहेब, पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. गेले 12 वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो. माझं कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये
रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून रायगड जिल्हा परिषद आणि MTDC गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. सर किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही सर पहिल्यांदा फिरताय. या किल्ल्याचं वरचं जर क्षेत्रफळ फिरायचं असेल तर ते 100 एकर आहे आणि जिथे गाडी पार्किंग केली पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे. मग आपण सर कल्पना करा 100 एकर रायगड पूर्ण बघायला जर का 2 दिवस पुरू शकत नाहीत तर 1200 एकराचा रायगड फिरायला किती वेळ लागेल प्रत्येकानं चालण्यानुसार एकदा कल्पना करावी. या गडाला प्रथमतः 4 टोक आहेत. या 4 टोकांची तुम्हाला सर्वांना एकदा ओळख करून देतो. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर पाहतो. रायगडाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज, जी माऊली आपल्या बाळासाठी या गडावर उतरून गेली तो रायगडाचा पश्चिम कडा ते म्हणजे हिरकणीचा बुरुज पाहतो. या किल्ल्यावरती आपण येण्यासाठी ज्या रोपवेचा वापर केला, रोपवे ही गडाची बॅक साईड आहे. 1996 ला रोपवे झाला. लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये एका यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती पोहोचू लागली. ही गडाची पाठीमागची बाजू पाहतो. याला काळकाईचा खळगा असं म्हटलं जातं. रायगडाच्या उत्तरेला टकमोक टोक आणि या किल्ल्याला पायऱ्या किती तर 2350 पायऱ्या ती किल्ल्याची समोरची बाजू. जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी या रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करून पाहावी. ज्यावेळी डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करून जातो त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव घडून देतो की 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडाला घडवलं कसं असेल. सर या रायगडाला पूर्वी 14 नाव होती. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. साहेब स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हा सर्वांना माहित असेल पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. या रायगडाच्या चहूबाजूचं वातावरण क्लिअर असेल तर या किल्ल्यावरून शिवरायांना 8 गडकोटांचं दर्शन व्हायचं. त्याच्यामध्ये राजगड किल्ला सुद्धा दिसत असायचा. पण ज्या प्रांतामध्ये आपण बसलेला आहात हे जावळीचं खोरं होतं आणि सर हे जावळीचं खोरं लागू कोठे होतं तर रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव आहे. त्या जावळी नावाच्या गावापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरीखोरं म्हणजे जावळीचं खोरं. साहेब जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवरायांची होती. पण मराठ्यांची पहिली राजधानी राजगड. राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रराव मोरेने एक प्रेमाने पत्र पाठवलं. तर जावळीच्या चंद्रराव मोरे, मोरे म्हटलं तर मराठी होते पण ते आदिलशाची चाकरी करत होते. शिवरायाने जावळीच्या चंद्रराव मोरेने एक प्रेमाने पत्र असं लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य निर्माण करूया. पण जावळीच्या मोऱ्याने राजांना रिटर्न पत्र लिहिलं. त्या पत्रात उल्लेख असा केला की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःच राजे समजून घेणारे कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. याल जावळीत तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्जास्त मराठ्यास उल्लेखून बोल. मराठे कोणासमोर झुकले ना वाकले पण आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे, हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवरायांनी 154 निवडक सरदार घेतले. पहिल्यांदा जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ हनुमंतराव मोरे त्या जावळीच्या प्रांतामध्ये मारले गेले आणि आपला सुद्धा वध होणार म्हणून जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने या रायरीच्या डोंगरावरती मुक्काम केला गेला. याच रायरीला 3 महिने वेढा दिला. अखेर जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना सुद्धा वाटलं की आपलं सुद्धा वध होऊ शकतो म्हणून ते महाराजांशी 15 मे 1656 ला याच जावळीच्या प्रांतामध्ये म्हणजे रायरीच्या पायथ्याशी शरण आले आणि राजांची एक खातिरदारी होती, जो शरण येईल त्याला शेवटपर्यंत मरण द्यायचं नाही. शिवरायाने जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना सोडून दिलं. हे जावळीचं खोरं आपल्या ताब्यात मिळून घेतलं गेलं आणि हाच रायरीचा डोंगर राजाने चहू बाजूने पाहिला गेला. ज्या राजाने रायगडाला चहू बाजूने पाहिलं तर रायगड एखाद्या गुलाबाच्या कळीसारखा पाहायला भेटला. त्याचं कारण सांगतो. साहेब रायगडाच्या चहू बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला आहे. मात्र ती सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला कुठे अटॅच किंवा टच नाही. एखाद्या गुलाबाच्या कळीसारखी या गडाची निर्मिती पाहायला भेटते. असा रायगड एका खडकापासून तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आज सुद्धा तुम्ही रायगड प्रदक्षिणा मारू शकता. 16 किलोमीटरचं अंतर आहे. 10 तास लागतात रायगड प्रदक्षिणेला पूर्ण होण्यासाठी. पण विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे की गडाच्या तळातूनच आपल्याला प्रदक्षिणा मारता येते. चहू बाजूने ज्यावेळी प्रदक्षिणा मारू त्या रायगडाची 4 टोकं ताशीकडे पाहायला भेटतात. मग साहेब या रायगडाला शिवरायाने जिंकलं गेलं. राजाने रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं. त्या महाराजांच्या तोंडून रायगडाविषयी काय सभासदांनी बखरमध्ये नोंद केली होती. त्या बखरीमध्ये असा उल्लेख आहे की राजांच्या तोंडून रायगडाविषयी काय उद्गार बाहेर पडले. हे उद्गार असे होते की राजा खासा जाहुणी पाहता गड बहुत चखोटा, चौथरीपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजन्यकाळी कड्यावरती गवत उगवत नाही परंतु धोंडा तासे एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरून चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी उंच, ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. म्हणून तख्त म्हणून महाराजांनी रायगडाची निवड केली राजधानीच्या हिशोबाने. 1656 ला हा किल्ला, या गडाचे शिल्पकार, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. हिरोजींच्या ताब्यात किल्ला स्वाधीन केला. 70 पर्यंत गडाचं बांधकाम पूर्ण. 14 वर्ष रायगड बांधायला लागली. सर मग या 14 वर्षामध्ये या किल्ल्यावरती बांधावं काय.
या दगडामध्ये या गडावरती बांधल्या त्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. साहेब, या इमारतीला लागणारा दगड गडाच्या पायथ्यावर बसून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य होईल का हो? म्हणून या गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. यातून निघणारा जो दगड आहे ना, तो किल्ल्याच्या कामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी. पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं बांधकाम झालं. जॉईन करायला वापरावं काय? चुना, गुळ आणि शिशाचा वापर. पण याच्यावरती त्या काळात वास्तविकता वैभव असं होतं, याच्यावरती छप्पर सुद्धा होतं. मग साहेब, छप्पर काय होतं? हे जे ओपन पेस दिसतात ना, याच्यावरती चौकोनी सागवणी खांब, बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर होतं. चहूबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. मध्ये कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. सर 10 मे 1818 इंग्रज ब्रिटिश कर्नल प्रहातर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रोपेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा मारा केला आणि या गडाचं पहिल्यांदा दारू कोठार जाळलं. त्या किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार 11 दिवस जळत होता. जेवढं लाकडाचं होतं तेवढं जळालं. आज फक्त दगडांचं आणि विटांचं बांधकाम दिसतं. हे दगडी बांधकाम छत्रपती शिवरायांच्या काळातलं घडलं. वीट बांधकाम तज्ञांची मदत की पेशवे काळातलं असावं, अशी 2 पद्धतीची बांधकाम किल्ल्यावरती पाहायला भेटतात. किल्ला पाहायला सुरुवात करूया आपण. रोपेने आलात, अप्पर स्टेशनला उतरलात, 128 पायऱ्या चढलात. पहिला गेट लागला, त्याचं नाव आहे मेणा दरवाजा. जर गडावरती तुम्ही पायी आला असतात, तिकडून हत्ती तलाव, गंगासागर, 5 गडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवास केला असता, तर पलीकडचं गेट आहे, त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. मेणा आणि पालखी एकच प्रकार. मेणा पॅगबंद दिसतं, पालखी ओपन होती. राजाच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने येणं जाणं चालायचं, मग त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. पालख्या कोणाच्या यायच्या? महाराज, आऊसाहेब, शंभूराजे, राजाराम महाराज यांच्या ज्या मानासन्मानाच्या पालख्या होत्या, अभिमानास्पद या दरवाजाने येणं जाणं करायचं, म्हणून याचं नाव होतं पालखी दरवाजा. सर, या 2 गेटच्या मध्ये ही आडवी जी भिंत तुम्हाला दिसते का, या भिंतीला संलग्न एकालेक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या आपल्या कोणाला माहिती आहेत का? तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन आहे. आपल्या राजाने 8 लग्न का करावी त्याच्या मागचे कारण होतं. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या. प्रथमतः 8 राण्यांची नावं सुद्धा तुम्हाला सर्वांना ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी आणि पुतला राणी. आता सर मी म्हटलं इथे तर फक्त 7 राण्या राहायच्या, मग शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठं? महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई, संभाजी राजांच्या मातोश्री यांची देवआज्ञा झाली 1659 ला. राजगड किल्ल्यावरती तुम्ही कधी गेलात तर पद्मावती माचीवरती सईबाईंची समाधी पाहतो. मात्र संभाजी राजे वयाचे 2 वर्षाचे होते. राजांच्या 3 नंबरच्या राणी. तुम्ही गडाकडे जेव्हा आलात तर 2 किलोमीटर पाठीमागे पाचडगाव लागला असेल. आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा होता. दम्याचा त्रास होता, गडाचा चढ उतार होणं शक्य नाही, म्हणून त्यांच्या सेवेला 3 नंबरच्या राणी पुतला राणी साहेब यांना गडाच्या पायथ्याशी ठेवलं. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना. आतमध्ये गेलात तर आतमध्ये 2 बेस पाहायला भेटतात. पहिला हॉल होता, पाठीमागे अंतापूरमध्ये बेडरूम, टॉयलेट रचना, थंड हवा खाण्यासाठी खिडकी, असं एका राणीसाठी 1 मोठं दालन पाहायला भेटतं. राणीच्या महलासमोर जिथे आपण बसलेला हे सर्वंट कॉटेज, नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, काम करावं आणि पुन्हा विश्रांतीला येथून बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेक दासी एक सर्वंट म्हणून आपले ते काम पाहत असायचे. त्या प्रत्येक दासीला एक राहतं घर इथे असायचं. आपण थोडंसं मागे जाऊया, तिथे जे काही 2 पॉईंट राहिले ते पाहूया आणि पुढील दर्शनात जाऊया. पण जाण्यापूर्वी साहेब, हे स्वराज्य, हे गडकिल्ले ज्यांच्यामुळे घडले ना, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. आणि त्या माऊलींचं नाव घेतलं की स्वराज्यातल्या 2 राजांची आठवण होते. राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. मग तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का, जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसतात उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छान असं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यांनी. किल्ल्याची रचना कशी होती त्या काळामध्ये हे आता ते आपल्याला दाखवणार आहेत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा आपल्या समोर इकडे जे काही 5 राजवाडे दिसतात का, पहिले 2 जॉईंट आहेत, पलीकडे 2 सेपरेट, तो सिंगल वे. परंतु 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे पाहायला भेटतात. त्या वाड्यांच्या साईडला वाडेश्वर महादेवाचं मंदिर आणि तसंच एक कुशावर्त तलाव पाहायला भेटतं. हे 3 वाडे खालच्या दिशेला होते आणि ते 5 पाहायला भेटतात. हे अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 गडकोटांचा कारभार रायगडावरून इथून केला जात होता. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं आहेत. राजांचे मंत्री कोण तर मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंठ निराजीरावजी.
अनाजी पंत, रघुनाथ पंडित असे जे काही राजांचे मंत्री होते त्या प्रत्येक मंत्र्यासाठी एक राहतं घर या ठिकाणावरती होतं। मध्ये त्यांच्या अंतापुराची व्यवस्था होती, साईडला त्यांना कचेऱ्या आणि पलीकडे बघा इंडियन टॉयलेट सिस्टीम, जी समोर आपल्याला जे काही दोन दगडाची टॉयलेटची भांडी पाहायला भेटतात, ही राजांनी 350 वर्षांची संकल्पना रायगडावरती राबवलेली पाहायला भेटते। हेच इंग्रजांनी पाहिलं, त्याला मॉडिफाय केलं आणि तेच पुन्हा भारताला रिटर्न केलं गेलं आणि तेच महागडी टॉयलेटची भांडी आज सुद्धा वापरले जातात। पण शासन आपल्याला गावोगावी घरोघरी राबवते की घरोघरी शौचालय बांधा, हा संदेश 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडावरून दिला होता। बघा ते दगडी दोन टॉयलेटची भांडी तुम्हाला इथे पाहायला भेटतील सर। याच्याच वरच्या दिशेला जाळीमध्ये दोन खड्डे आणि दगडामध्ये पाहतो, जाळी आपल्या सुरक्षेसाठी आता टाकलेली आहे, पण दगडातले मात्र 350 वर्षापूर्वीचे ही धान्यांची कोठारं, याला कोकणात पेव किंवा कणगी म्हणतात। या गडावरती 3000ची फौज राहायची सर। या 3000 फौजेला 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्यासाठी इमर्जन्सी इथून धान्य स्टोर पुरवलं जात असायची धान्यांची कोठारं। पण शिवरायांच्या नंतर 1733 ते 80 या काळखंडात पेशवाईचं राज्य आलं। या पेशवाईच्या राज्याने याचा वेगळा वापर करून घेतला, ते म्हणजे काळ कोठडी। चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस ते डांबायचं, 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधायचं आणि सरळ टकमक टोकावरून लोटून दिलं जायचं। हायकोर्ट हाय शिक्षा होती, पण आपल्या राजांनी टकमक टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट केला नाही। शिवाजी राजांनी या स्वराज्यात 2 किल्ले तयार केले होते। आपण सातारा जिल्ह्यात कधी गेलात तर वासोटा नावाचा किल्ला पाहायला भेटतो। सह्याद्रीच्या कुशीमध्ये लिंगाणा हे 2 किल्ले राजांनी कैद्यांसाठी वापरले होते। हे कोकणातली पेव किंवा कणगी। आपण कोल्हापूरचं पन्हाळा पाहिलंय का सर? स्वराज्याचं सर्वात मेन धान्यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती होतं। पन्हाळ्यावरती जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत, त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती। 52 फुटावरून धान्य टाकायचं आणि मागच्या बाजूला आउटलेट द्वारा धान्य बाहेर पास केलं जायचं। इथे तशी पद्धत नाही सर। ओतानावरून ओतायचं, काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा, सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं आणि इमर्जन्सी जिकडे पाहिजे तिकडे धान्य पुरवठा केल्याची धान्यांची गोदाम आहेत। पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 आणि तिसरा 15 फुटाचा पाहायला भेटतो। याच्यावरती सुद्धा लाकडी फर्निचर्स होतं, त्याच्यामुळे धान्यामध्ये कदापि पाणी जात नसायचं। ही धान्य गोदाम एकदा पाहून घ्या आणि मग राजांचा वाडा पाहायला जाऊया। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। ही धान्याची कोठार आहेत अशी। हे 22 फुटाचं होतं पहिलं, 20 फूट आणि ते पुढचं 15 फूट आणि वरतून धान्य ओतलं जायचं आहे इथे। बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। सर बघा नुकत्याच्या दरवाजातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केलात सर, या दरवाजापासून समोर एक बघा प्लेन प्लास्टिक केलेली भिंत तुम्हाला पाहायला भेटते का? या भिंतीपर्यंत आपल्या सर्वांना जायचंय, परंतु जात असण्याच्या मध्ये एकाला एक लागून 4 चौहत्रे आहेत आणि या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवरायांच्या राहत्या राजवाड्याचं परिसर म्हणून ओळखलं जातं। आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला प्रशस्त राहता राजवाडा जो होता तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता। मग विचार करा त्या काळातला तो दुतर्फी 32 फूट हाईटचा राहता राजवाडा असेल तरी कसा सर? बघा आज सुद्धा याच्यावरती चौकोनी बॉक्सवाले जे दगड दिसतात का, चौकोनी बॉक्सवाले जे दगड, दगडावरती त्यावेळेस सागवडी खांब, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, चहूबाजूने रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी होत्या आणि या भव्य दिव्य वाड्यामध्ये आपल्या छत्रपती शिवरायांचं 10 वर्षाचं वास्तव्य होतं। राजे 1671 ला राजधानी राजगडाला सोडून रायगडावरती आले आणि इथेच 10 वर्ष राहिले गेले आणि इथेच 3 एप्रिल 1680 ला आपला महाराष्ट्रातला सूर्य मावळतीला निघाला। सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रायगडाच्या पदरी असे काही 2 दिवस पडले सर। एक रायगडाला आनंद सुद्धा देणारा दिवस पाहायला भेटला आणि एक दुःख सुद्धा देणारा दिवस पाहायला भेटला सर। आनंदाचा दिवस आजही आनंदाने साजरा होतो। आयुष्यात ना एकदा तरी त्या रायगडाच्या वारीमध्ये एकदा तरी 6 जूनचा राज्याभिषेक पाहून बघा, तो माहोल, तो आनंद, उत्साह 350 वर्षावरच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण करून देतो। पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला। महाराष्ट्रातले 365 गडकिल्ले पोरके झाले, आपण मावळे पोरके झालो, 18 पगड जाती पोरक्या झाल्या गेल्या, स्वराज्याची राजधानी पोरकी झाली आणि 3 एप्रिल 1680 ला चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीच्या दिवशी आपल्या राजांनी अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यामध्ये सोडला। ही जागा, ही माती आपल्यासाठी किती पवित्र याची कल्पना करा। अखंड आयुष्य आपल्या राजांना लाभलं ते फक्त 50 वर्षाचं होतं साहेब। आपले 50 वर्ष कशी निघतात तर 20 वर्ष बालपणामध्ये आणि उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही। राजाने खरं तर एक साम्राज्य घडवलं, पण मनापासून एवढं सांगू इच्छितो की याच राजवाड्याने तो शेवटचा प्रसंग पाहिला गेला। इथूनच ती शेवटची अंतिम यात्रा निघाली। समोर 1 किलोमीटर अंतरावरती जे मंदिर पाहतो का, याच्या मागे बघा शंकू आकाराचं व्हाईट कलरचं जे गोल घुमट दिसतं का, हे आपल्या लाडक्या राजांची समाधी म्हणजे महाराजांच्या देहाची लागणी रायगडावरती त्या ठिकाणावरती दिलेली पाहायला भेटे। म्हणून याच ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की अनाम वीरा
अनामवीरा जेथे झाला तुझा जीवनांत, अहो पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा. प्रशस्त वाडा इथे होता. वाड्याच्या कॉर्नरला ते पाण्याच्या 3 टाक्या पाहायला भेटतील. समोर ऐताकृती खड्डा, राजांचं त्यावेळेचं 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल. आज जशी टब्बात रचना पाहतो ना, 350 वर्षापूर्वी राजाने बनवलं ते स्विमिंग पूल आपल्याला बघायला भेटतं. हे पाहत स्वयंपाकघर पाहायला पुढे निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल. आणि तसंच राजवाड्याला सर तांब्याच्या पाईपलाईन दाखवतो. 350 वर्षांपूर्वी स्विमिंग पूल होते आणि आपण बोलतो आपल्याकडे सर्व फॉरेनर लोकांनी आणलंय. हे बघा, ही पूर्वीची तांब्याची पाईपलाईन राजवाड्याला होती. अर्धी तांब्याच आहे. 2 तांब्या ती काय होते तांब्याची पाईपलाईन. पाईपलाईन स्टीलच्या कशा टाकतात. चपला घालू नका, खाली उतरा. नाही सावकाश, फक्त खाली. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तो पाहिलेला प्रशस्त छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. हे राजांचं त्यावेळेचं स्वयंपाकघर. मग त्या काळात त्याला मुखपातखाना असं म्हटलं. तर शिवरायांची जेवण बनवण्याची सर्वात महत्वाची जागा इथे असायची. आणि आपल्या राजांचं जेवण रायगडावरती इथेच बनवलं जायचं आणि तेही राजांच्या नजरेसमोर बनवलं जायचं. तो राजवाडा हे त्या काळातल्या स्वयंपाकघराची जागा पाहिली. ही तळ कोकणातले उखळ पाहायला भेटली. भात कांडण वगैरे करण्यासाठी जागा. तांदळाच्या वरचं कवर, कारण कोकणात आपण नाचणी, वरी आणि तांदूळ पीक जास्त प्रमाणात उत्पादित केलं जात असायचं. त्याला कांडण करण्यासाठी या उखळांचा वापर केला जात असायचा. या वाड्याला जे काही समोरचे दरवाजे असतात का छोट्या आकाराचे, याला टॅहळणी बुरुज म्हणतात. दोन्ही बाजूला आपलं लक्ष वेधलं गेलं तर दोन्ही बाजूला टॅहळणी बुरुजांचा वापर केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं कारण तसं होतं, 350 वर्षापूर्वी आपले राजे एवढे ग्रेट आणि एवढे हुशार होते की वाड्यामध्ये सुद्धा सुरक्षा त्यावेळी ठेवण्यात गरजेची होती. का दुश्मनाचा कधी हल्ला आपल्यावरती येऊ शकला असता, या हिशोबाने महाराजांनी त्या ठिकाणी टॅहळणी सुद्धा राजे गडावरती असतील, सुरक्षा व्यवस्थित राहिली जात असायची. बघा, तो वाडा हे स्वयंपाकघर पाहिलं. पुढे राजांचं सचिवालय पाहूया. त्या जागेवरती जाऊन बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली जी खोली पाहायला भेटते का, या खोलीचं नाव आहे टाकसाळ. करंशी छापखान्याची जागा. छत्रपती शिवरायांच्या काळात महाराजांच्या वैयक्तिक आणि स्वतंत्र 4 करंश्या होत्या. या 4 करंश्या कोणत्या होत्या तर शिवराई, नाणी, मुद्रा, होण. याच्यातले 2 कॉईन खूप महत्वाचे होते. एक जे होतं ते होण हे चलन सोन्याचं होतं, 1.4 ग्रॅमचं होतं. आणि दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा. याच्यावरती लिहिण्यात आलेला तुम्ही लेख वाचला असेल, कारण की जसं आपल्या 1 रुपयाच्या कॉईन वरती लिहिलं जातं सत्यमेव जयते, 350 वर्षापूर्वीच्या शिवमुद्रेवरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू विश्ववंदिता शहा शनो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिपदेच्या चंद्र कोरेने जसा वाढत राहतो, शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य याच चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा, अशी शिवमुद्रा रायगडावर तिथे तयार केली जात असायची. इथे समोर बघा, ही राजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. काही तज्ञांची मतं ही 2 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून एक दुसरा मजला असेल तर विचार करा त्याची हाईट किती उंच असेल ती. आणि इथूनच गडाची 8 किल्ल्यांचं दर्शन महाराजांना वेळेनुसार आणि वातावरणानुसार दिसतं येतं. म्हणजे 8 किल्ले कोणते असायचे तर किल्ल्याच्या पूर्व दिशेला राजगड, तोरणा, लिंगाणा दिसला जात होता. रायगडाच्या दक्षिणेला पाहिलं प्रतापगड, सोनगड, चांबारगड, मकरंदगड दिसायचा. आणि रायगडाच्या पश्चिमेकडे मानगड. अशा 8 किल्ले शिवरायांना रायगडावरून दर्शनात यायचे. याच बाल्कनी सारखे समोरचे 2 स्तंभ दिसतात का, हे त्यावेळेचे सप्त मनोरे. त्यावेळेस ते 7 मजली उंच होते. सप्त म्हटल्यानंतर ते 7 मजली होते. आज हा पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपण कल्पना करा की त्याच्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असावी. यांना त्या काळात सजवलं जात असायचं. पूर्णत्व 7 मजल्यांना रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी, प्रत्येक स्तंभामध्ये 360 दिवे पेटवले जात असायचे. तांब्याच्या नळखंटानं कारंजे उडवले जायचं. सायंकाळच्या तेलाच्या पंत्या लावलेल्या असतील. आणि याचं प्रतिबिंब जर एका खाली तलावामध्ये पडलेलं असेल किंवा या किल्ल्यावरती पडलेलं असेल तर या राजधानीची शोभा किती देखणी असेल. आणि या स्तंभांना त्यावेळी सजवलं जात असायचं. आणि यांचा वापर काय करून घ्यायचे तर पलीकडच्या स्तंभाचं नाव आहे विजयस्तंभ. विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडाच्या माथ्यावरती तिथे फडकवून त्याला विजयस्तंभ असं म्हणतात. हा होता समोर अष्टकोनी स्तंभ. शिवरायांच्या राण्या सायंकाळच्या प्रहरी निवांत हवा खाण्यासाठी इथून बसायच्याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हटलं जातं. सर समोर बघा, ऐताकृती जो खड्डा दिसतो का तुम्हाला सर्वांना, त्या कॉर्नर मध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे. आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख होते, त्यांचं नाव आहे बहिरोपी बहिर्जने. बहिरोपी का म्हणायचं तर बसल्या जागेवरती 7 रूप बदलायचे. वेषांतर करण्यात खूप मोठे माहीर होते. 18 पगड 18 भाषा येत होत्या. आणि तसंच विचार केला गेला तर दुश्मनाच्या छावणीमध्ये जाऊन त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या वेशेमध्ये उभं राहून तिथली माहिती गोळा करणं, त्याच्यावरती स्वतःहून अभ्यास करणं आणि सर्वात महत्वाची माहिती
जी खलबत गडावरती इथे करणं याला गुप्त खलबत करणं असं म्हटलं जातं बघा. आता आपण ज्या 200 फुटावरती उभ्या आहात ना, हे राजांचं त्यावेळेचं सचिवालय. आपल्या राजांचे जे 8 मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस, एक कारकून सचिव म्हणून कामकाज पाहणी करतं. ताम्रपत्र, बखर, दस्तावेज हे जे काही लिहिलं जात असायचं ते इथून तयार होतं. ही त्याची दप्तर व्यवस्थेची ठिकाणं होती बघा. याच्या मागे तो 2 मजली चौथरा पाहतो, याला म्हणतात दिवाणी खास, आणि जे छत्र आपण पाहायला जाऊ त्याला म्हणतात दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर सर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जाऊ. दिवाणी खास लोकसभा विधानसभेची जागा, आम जनतेचा दरबार, राज्याभिषेक सोहळा, गडाची पवित्र जागा पाहायला जाऊया. पण जाण्यापूर्वी सर ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का तुम्हाला? इथून रायगडाच्या पश्चिमेला गेलात, पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. तुम्ही हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल. रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता की गडावर एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. साहेब माता गडावरती होती, हिचं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. हिरा नावाची गवळण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध विकताना क्षणामध्ये विसावली गेली आणि जेव्हा तिच्या ध्यानी आलं तेव्हा धावत पळत किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत गेली. त्या महादरवाजापाशी सरदार होते चांगोजी गडकर. यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आणि त्या बाळाला दूध पाजणं फार गरजेचं आहे. पण त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. राहिला खायला व्यवस्था गडावरती केली, पण त्या माऊली राहता येईना. या गडावरतीच्या हवेचा झुळके तो तिच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली आपल्या अनोनी पायनं रायगडाच्या त्याच 1200 फुटांच्या पश्चिम डोंगरावरून खाली उतरून गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घायल झाली होती. रात्री 12च्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली. स्वतःला झालेल्या जखमा तिने पाहिल्या नाहीत. घरामध्ये गेले, पहिल्यांदा बाळाला कुशीमध्ये घेतलं. माय ममतेने हात फिरवून त्याला दूध पाजलं आणि सकाळी हीच बातमी राजांना कळली. याच वेळेला महाराजांनी 2 सेवेकरी गडाच्या पायथ्याशी पाठवले. ज्या चौकशीला जाणाऱ्या मावळ्यांना कळलं गेलं की हिरकणी नावाची गवळण सुद्धा गडाच्या पायथ्याशी. काही विचारलं नाही, तिला आणि तिच्या बाळाला पालखीत बसवलं. रायगडाच्या त्या सदरेवरती आणलं, हिरकणीला विचारलं. झाली सर्व घटना माऊली राजांसमोर सांगितली गेली. पण राजाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरत होती तसं आताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली त्याच प्रसंगाला एका रडक्यावर एवढंच म्हणाली, महाराज रायगडाच्या पश्चिम कड्यावरून रात्रीच्या प्रसंगी उतरत असताना माझ्या नजरेसमोर मला ते माझं बाळ दिसत होतं, पण हाताचा तुला जे दरी दिसराचं जाऊ शकत नाही. भरेल ते डोळे माऊलीने पुसले गेले. पण त्याच सदऱ्यामध्ये एक छाती टोकून सांगितलं, राजा आपला रायगड हा बेलाकणी बुलंद नाही आहे. याचं कारण एकच सांगतो राजा, की त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहाद्य स्त्री जर का उतरू शकते तर या गडावरती गणिम सहज येऊ शकते. हिरोजींना सांगितलं त्वरित पुढे जा, रायगडाचा पश्चिमेचा कडा तसा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल? तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. त्या बाळाचं नाव ठेवलं झुंजाराव. म्हणजे विचार करा महाराजांची दूरदृष्टी किती महत्वाची होती. त्याच वेळी राजे म्हटले, वा बहादरा या आईचं दूध पितोयस, लवकर मोठा होणे आपल्या स्वराज्यात सामील हो. हे राजांचे त्या काळातले बोल त्या मावळ्याच्या कानी पडले होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. राजांनी त्याच माऊलीची खना नारळ ओटी भरली, पालखीत बसवून मिरवणूक खालच्या गावामध्ये कळली. असा राजाने त्या स्त्रीचा आदर या रायगडाच्या सदरेवरती केला. ती सदर पाहायला आपण जाऊया. पुढा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ज्या टोकावरती भगवा फडकलेल्या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि याची हाईट आहे 1275 फूट उंच. असं सांगितलं जातं की पेशवेकाळी जर का कोणी चोरी लबाडी गुन्हेगारी केली तर त्या गुन्हेगाराला त्या टोकावरून लोटलं जात असायचं. पण शिवरायाने त्या टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट करण्यात आला नव्हता. रायगडाच्या त्या टकमक टोकावरून मात्र राजमाता जिजाऊंचा वाडा दिसतो आणि राजे त्या टोकावरून आपल्या राजमातेचं दर्शन घ्यायचे. मग सर दर्शन व्हायचं कसं? आज आपल्याकडे फोन आहेत, शिवकाळात फोन होते का? महाराजांनी त्या टोकावर एक घंटी लावली होती. घंटी वाजवतात राजमाता जिजाऊ वाड्याच्या बाहेर भगवा ध्वज घेऊन यायच्या. अभिमानानं दर्शन व्हायचं. यालाच त्या काळातलं शिवप्रेम म्हणतात. ते खरं टकमक टोक आपल्याला पाहायला भेटतं. समोर इथे खाली जे भव्य मोठे तलाव पाहायला भेटतं का? अशी गडावरती भव्य मोठमोठी 11 तलाव आहेत. त्यातलं हे पहिलं तलाव पाहायला भेटतं बाल्ली किल्ल्याच्या जवळ. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. हे 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरचं आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. सर राज्याभिषेक सोहळा झाला. उरलेलं जे काही पाणी आहे ते याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणून सर याच्यावर एक 4 ओळीची कविता सुद्धा म्हटली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले 7 नद्यांचं पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. गडावरती जेवढं 12 महिने पिण्यासाठी जे पाणी त्या काळात सुद्धा आणि आता सुद्धा जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं ते याच तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. आता आपण पुढे राज्याभिषेक सोहळा पाहूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपण सर्वात महत्त्वाच्या जागेवर आलेलो आहोत आणि तुम्हाला माहीत आहे इथले भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्ही स्वतःही आले असाल. इथे महाराजांचं जे सिंहासन होतं ते इथे आहे.
ये एंट्रन्स है एक्चुअली, यहाँ से होता है। आता आपल्याला आपले गाईड सांगतील, इथली माहिती देतील व्यवस्थित. आपण हे बघा, सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आहात. सर, हा राजांचा त्यावेळेचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये किमान त्यावेळी ते 6000 लोक बसली जात होती. परंतु शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता, कारण की आपण रायगडाच्या सदरेवरती उभे आहात. ज्या जागेवरती आपण मागे पाहिलं तर समोर राजांचं राजसिंहासनाची जागा आहे. त्या सिंहासनापासून पाठीमागे नगारखान्यापर्यंत अंतर आहे 250 फुटाचं. पण शिवकाळात लाईट माईक काही नव्हतं. आपले महाराज इथून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीला ऐकलं जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं गेलं, राजांपर्यंत आवाज यायचा इको साऊंड सिस्टीम म्हणतात. हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर सर्वात महत्वाच्या 3 सूचनेचं पालन करायचं. सर्वात पहिली सूचना, या प्लाटूनवरती कोणीही चपला घालायच्या नाहीत. दुसरी गोष्ट, आपला इको साऊंड ऐकायचा असेल तर आपण शांत राहा, आपल्या बाजूच्या लोकांना 2 मिनिटांसाठी शांत ठेवा. तिसरी गोष्ट, तुम्ही सर्व शांत राहिलात तर मी त्या गेट पासून एकदम हलक्या आवाजामध्ये बोलेल. माझा आवाज एवढाच असेल की छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाजाला मोठ्याने रिप्लाय द्यायचा जय म्हणून. मी बोलेल जय भवानी, आपण बोलायचं जय शिवराय. हा कागद पडेल आणि याचा आवाज आला तर शिल्पकार हिरोज इंदुरकरांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. चला आपण सर्वांनी एकदा भिंतीच्या कडेला उभे राहून मस्त वाटतं. सूर्य आहे मागे, फोटो घे नाही घेतला मगाशी पण चला सगळे शांत व्हा थोडं. आता जय 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 शिवाजी. जय. त्याची रचना अशा प्रकारे केलेली की कितीही हळू बोललं तरी सगळीकडे आवाज जायचा. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वांनी शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेचं आता सर्वांनी दर्शन घेतलं. प्रथमतः इथल्या वास्तूंची आपण सर्वांनी एकदा ओळख करूया. समोरचं आपल्याला जे छत्र पाहायला भेटतं का, याच जागेवरती आपल्या राजांचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची ती जागा होती. मात्र ते सिंहासन काय पाहता येत नाही, परंतु याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग 1985 ला या छत्राची स्थापना केली. छत्राला मेघडंबरी असं म्हटलं होतं. सर, त्या मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या महाराजांची मूर्ती पाहायला भेटते का. 6 जून 2009 मध्ये आपल्या महाराजांचे वंशज 13वे वंशज युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतो डेली सांगलीवरून येतो शिवप्रतिष्ठान मंडळाचा. गेले 32 वर्षे ते कंटिन्यू ते पूजा केली, ते हार घातला होतो. आणि दुसरा हार येतो ठाण्याचे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत गेले 10 वर्ष कंटिन्यू याच्यावर हार येण्यास सुरुवात झाली. बघा, सकाळी इथे सुद्धा त्याची पूजा होते. याच्या खाली लाईन मध्ये 3 खिडक्या आहेत. फुलांमुळे आतमध्ये खिडक्या दिसत नाहीत, पण त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौहद्र आहे की ज्याच्यावरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. सर, त्या सिंहासनाचं वजन तरी काय होतं तर 1 मन म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन इथे होतं. सिंहासनाच्या एका बाजूला राण्या अष्टप्रधान मंडळ बसण्यासाठी व्यासपीठ होतं आणि या दरबारामध्ये किमान त्यावेळी 6000 लोक बसलेली होती. तोच एक आनंदाचा सोहळा, एक आनंदाची तारीख होती 6 जून 1674. छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरील कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते. राजे पहिल्यांदा रायगडाच्या या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देही 4 पायाच्या हत्तींची अंबारी सजवलेली होती. राजे त्या पहिल्यांदा अंबारीमध्ये बसले आणि पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनास गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गडदेवता शिरकाय मातेला नतमस्तक झाले आणि पुन्हा महाराजांची अंबारी त्याच नगारखान्याच्या समोर येऊन थांबली. राजा त्या अंबारीतून उतरले. आरती ओवाळी दृष्ट काढली गेली. राजांचं पहिलं पाऊल रायगडाच्या सदरेवरती पडलं. इथल्या त्या 6000 लोकांनी आपल्या रुबाबात डोक्यामध्ये बांधलेले जे भगवे फेटे होते ना, ते प्रत्येकाने आपले भगवे फेटे काढले गेले आणि प्रत्येकाने झुकून लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून ज्या स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले त्याच वेळा राजाने आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं, पण राजांचे डोळे त्यावेळी आनंदाच्या अश्रूने भरले होते. का हो सर, या आनंदाच्या सोहळ्यात डोळ्यामध्ये अश्रू का होते त्याचं एक कारण होतं की या सदरेमध्ये आपले जीवाभावाचे मावळे कोणच पाहायला भेटत नव्हते. राजा स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरी नतमस्तक होता. आपल्या आऊसाहेबांना म्हटले होते की आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं
आणि मगच माझ्या रायबाचा म्हणणार माझा ताना कुठेच पाहते. भाऊसाहेब स्वराज्याची दुसरी पायरी चढत असताना राजांचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरले होते, पण त्याच वेळी त्या जिजाऊ माऊलींकडे सुद्धा लक्ष गेलं. त्या मातेच्या डोळ्यामध्ये त्या आनंदाचे अश्रू दिसत होते. लटलटत्या पायाने स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीच्या पहिलं पाऊल पडलं गेलं. त्याच वेळेला जे आपल्या भाऊसाहेबांना म्हणतायत की लाखाचे पोशिंदे तुम्ही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारी बाजीप्रभू कुठे? नुकतेच त्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव मुरारबाजी वेड्यात मराठे वीर दौडले 5,000च्या फौजेवरती 7 मावळे तुटून पडले होते, पण शेवटपर्यंत राजाने तोंड दाखवू शकले अशी रायगडाची सदर पाहत होते. आणि असंख्य वीर मावळ्यांची नाव घेत लटलट पाने राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या दिशेने पुढे निघाले. काशीचे गागाभट्ट 2 पावलं पुढून राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केले. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. शतधारांनी राजांचा अभिषेक झाला. 1000 मोहरा उधळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या मागून एका गुलजुबदाराने ललकारी दिली. मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय बोला. सर्वांनी समोर बघा, आपण एकदा ललकारी देऊया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतौन, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि तेच आपल्या राजांचा 351वा राज्याभिषेक पार पडला. सर, त्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक लांब केसाल एक इंग्रज वकील पाहिलाय का? याचं नाव आहे हेनरी ऑक्झंटन. इंग्रज हा फार हुशार होता. त्यांनी नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देही 4 पायाची 2 हत्ती पाहिली. त्याने त्याचा तो प्रश्न आपल्या रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो. महाराज, तुम्ही गडावरती हे बलाढ्य देही 4 पायाचे हत्ती आणले कसे? आता 350 वर्षापूर्वी तो इंग्रजी बोलणारा माणूस, या सदरेमध्ये त्याला कोणी उत्तर देऊ शकला नाही. तो इंग्रज पुढे आला, डाव्या कॉर्नरला उभा राहिला. त्यांनी पहिल्यांदा डोक्यातली व्हाईट कॅप काढली आणि त्यांनी सुद्धा झुकून आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला. पण त्यांनी त्याच्या मनातला प्रश्न मात्र थांबवला नाही. तिथे उभे होते दुभाषित नारायण शनवी यांना विचारलं. नारायण शनवी राजांकडे गेले आणि राजाने सहज उत्तर दिलं. त्याचे जाणकार सांगतात की आपले राजे एवढे ग्रेट आणि एवढे हुशार होते. त्या इंग्रजाला त्या काळात त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं होतं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देही 4 पायाची जे हत्ती आणले ना सर, हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती. म्हणजे सर, लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होईल का? हत्तीची वाढी 3 वर्षात होते, किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष. हा राजांचा गणिमी गावा आणि हे आपल्या राजांची दूरदृष्टी होती. बघा, या सदरीतल्या वास्तूंची एकदा ओळख करूया. मध्ये ते जाळी दिसते, पाण्याचं कुंड. सदरीतल्या लोकांना पाणी पिण्यासाठी टाकीचा वापर केला जात असायचा. बघा, समोर जो दगड आहे याची 2 कारण. याचं पहिलं कारण असं सांगितलं जातं की रायगडाचं टाप शिखर होतं म्हणून त्याचं भूमिपूजन तिथे केलं, त्याच्यामुळे तो दगड हटवता येत नाही. दुसरं कारण असं सांगितलं तर इथे इको साऊंड सिस्टीम आता जी दाखवली ना, ती या खडकामुळे घडते, त्याच्यावर तो खडक मध्ये ठेवला असावा असं तज्ञांची मत आहे. समोरचा गेट आहे, याचं नाव आहे नगारखाना. हा बाल्ली किल्ल्याचा प्रमुख गेट आहे. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, किल्ल्याचा दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. हा बाल्ली किल्ल्याचा प्रमुख गेट पाहत असतानाच बघा, यालाच पाहिल्यानंतर भारतातल्या 2 गोष्टींची आठवण होते. एक गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट. इंग्रजाने या नगारखान्याला पाहिलं गेलं आणि नंतर गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट घडवले गेले. बघा, पुढे होळीचं मैदान, बाजारपेठ पाहण्यासाठी निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपण बाजारपेठेच्या दिशेला चाललेलो आहोत आणि समोर जे दिसते, जे आपल्याला आतून दाखवलं, ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर, आपण सर्वांनी शिवतीर्थ रायगडाचा खूप अतिमहत्वाचा बाल्य किल्ला पाहताच किल्ल्याच्या समोर आला. पहिल्यांदा एका डोंगराचे जे काही भुयारी मार्ग तुम्ही सर्वांनी पाहिले, याला आउटलेट ड्रेनेज सिस्टीम म्हणतात. सर, जे दरबारातलं जे काही सांडपाणी होतं ते वरील एका टाकीमध्ये स्टोअर करायचं. झिरपून निघणारं स्वच्छ पाणीतून दरीला पास याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे त्या काळात सुद्धा ॲक्वागार्ड सारखी फिल्टरिंग सिस्टीम या रायगडातील महाराजांनी त्यावेळी तयार केलेली पाहायला भेटते. बघा, फिल्टर सिस्टीम पाहायला भेटते. जो समोर जो खालच्या दिशेने जो मार्ग गेला तो रोपवेच्या दिशेने जातो. जर नंतर रोपवेला जायचं असेल तर त्या मार्गाने अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही रोपवेला जाऊ शकता. पण समोर आपल्या महाराजांची जी मूर्ती तुम्हाला सर्वांना पाहायला भेटते, मूर्ती जगप्रसिद्ध आहे. मूर्ती 1974 ला बसवली. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आली. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर सहस्त्रबुधे. शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बॉम्बेमध्ये गिरगाव या ठिकाणी घडवली असेल. परंतु सर, याच्यावरती छत्र नव्हतं. 2 जून 2012 मध्ये आपल्या महाराजांचे वारसदार 13वे वंशज उदयन महाराज साताराचे गादी आणि तसंच सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी या 2 व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली याच्यावरती छत्र बसले. सर, या मूर्तीच्या समोर जे काही मोकळं ग्राउंड तुम्हाला दिसतं ना, याचं नाव आहे होळीचं मैदान.
मार्च महिन्यात शिमग्यामध्ये इथे मानाची होळी पेटायची. एकदा का होळी पेटली की राजा त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे. जो कोणी बहादर जळक्या होळीतून नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं, एक काठीनं घोंबडं आणि एक घोडास्वारी ते बक्षीस दिल्याचे. त्यावेळेचे होळीचं मैदान आपल्याला पाहायला भेटतं. संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना जळक्या होळीतून नारळ काढायचे. दानशूर किती कटिबंध असल्याची कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे बघा. समोर जी पत्र्याची इमारत पाहतो हत्तीशाळा म्हणतात. गडावरती जी हत्तींची लहान पिल्लं आणलीत, यांना लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर आज ते भारतीय पुरातन विभागाचं आपल्याला ऑफिस पाहायला भेटतं. समोर तो मोठा सीसीटीव्ही वाला खांब आहे का, इथे 2350 पायऱ्यांची समाप्ती होते. गड उतरायचा असेल तर या मार्गाने गड उतरू शकता. हे बघा समोर उतरताना तुम्हाला काय पाहायला भेटतं. पहिलं शिरकाई देवीचं मंदिर गडदेवता. जेव्हा महाराज जगदीश्वराचं दर्शन करून पुन्हा रायगडावरती महादेवाचं दर्शन करून आल्यानंतर सदरेवर जाण्यापूर्वी गडदेवतेला नतमस्तक व्हायचे आणि मगच गडाचा कामकाज चालू केला जात असायचा. मंदिराच्या खालच्या दिशेला हत्ती तलाव, गडावरती जे हत्ती होते यांना आंघोळी पाणी पिण्यासाठी हत्तीवादाचा वापर सुद्धा होता. आणि या गडाचा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे गडाचा बुलंद महादरवाजा. जर रोपे आजही बंद झाला, प्रत्येक शिवभक्ताला गडावर उतरायचा असेल तर त्या महादरवाजा व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. जो शिवभक्त गडकोटाच्या माथ्यावरती पायी मार्ग नेल तोच त्याची एक रचना सांगितली, एक नागमोड एका गोमुखी आकारासारखा पाहायला भेटतो. हत्तीच्या बळासारखी फौज या गडावरती आक्रमणासाठी आली. शत्रू बसून स्वतःचा बचाव कार्य करता येऊ म्हणून गडाचा बुलंद महादरवाजा खालच्या दिशेला पाहायला भेटतो. ही भव्य विस्तारलेली त्यावेळेची बाजारपेठ. लांबी तिची 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. सर तिची हाईट बघा जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का? त्याचं कारण तसं होतं की त्या काळातल्या स्त्रियांना साहित्य खरेदी करायचं असेल तर त्याने पालखीत बसून साहित्य खरेदी करावं. पुरुषांना खरेदी करायचं असेल तर त्याने घोड्यावरती बसून खरेदी करावी. इकडे 22 दुकानं, इकडे 22 अशी 44 दुकानं आहे. व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान, पीछे मकान आणि बीच में स्टोरूम. म्हणजे व्यापारी पुढे दुकान करायचा, मागे राहायचं मध्ये स्टोरेज व्यवस्था होती. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची विक्री या भव्य अशा बाजारपेठेमध्ये खरेदी केली जात असायची. या बाजारपेठेचा वापर करून सर तुम्ही 1 किलोमीटर अंतरावर गेलात, पाऊण तास लागेल जाऊन यायला. समोरचं जे मंदिर आहे ते जगदीश्वर महादेवाचं आहे. महाराज याच राजमार्गाने जगदीश्वराच्या दर्शनात जायचे, जगदीश्वराला बेल अर्पण करायचे, अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची. ते मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं. मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांचं पायरीवरती नाव आहे, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं. शिवरायाने हिरोजींना सहज विचारलं की व्हा हिरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपण आज बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी गड किल्ले. हिरोजीने 4 गावांच्या वतनदाऱ्या जहागिरी मागितल्या असतं, शिवरायाने सहज बहाल केलं असतं. हिरोजीने मागितलं काय? राजे ज्यावेळी वेळ त्या बक्षीस मागण्याची वेळ त्या बक्षीस मागितलं जाणार. राजे राज्याभिषेकाच्या मुहूर्ताला ज्या जगदीश्वराच्या दर्शनाला गेले त्याच वेळी त्या नगारखान्याच्या समोर हिरोजी उभे होते. राजा हिरोजींना एवढंच म्हणतायत, हिरोजी आज सुद्धा काय बक्षीस पाहिजे असेल तर मागून घ्यावं. हिरोजीने काय मागितलं? राजा जेव्हा सातत्यानं तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्याच वेळी तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल ना राजा, तिथे फक्त एक नाव कोरण्यासाठी अनुमती मिळावी. म्हणून तिथे आज सुद्धा नाव पाहायला भेटतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. जर हिरोजीने स्वतःपोटी आणि गर्भापोटी जर मोठं नाव करायचा विचार केला असता, एखाद्या नगारखान्यावरती किंवा त्या महादरवाजापाशी कोरलं असतं, कोणी आदराने पाहिलं असतं का? पण राजाच्या पायाच्या धुळीकाळी असल्यामुळे आज सुद्धा प्रत्येक मला तिथे आदराने पाहतो, तिथे नाव कोरलेलं पाहायला भेटतं. समोर व्हाईट कलरचं गोल घुमट पाहतो का? हे आपल्या राजांची समाधी आहे. साहेब 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण जीवनात आल्यासारखं एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण करा. राजे होते म्हणून स्वराज्य घडलं गेलं. आयुष्यात प्रत्येकाने रायगडाच्या वारीमध्ये करत असताना छत्रपती शिवरायांच्या समाधीला प्रत्येकाने नतमस्तक हो. ते आपल्या राजांची समाधी आपल्याला तिथे पाहायला भेटते. समाधीच्या साईडला एक वाघ्या नावाचा कुत्रा, या संदर्भात थोडा वादंग सुरू आहे. साहेब वाघ्या होता की नव्हता? मध्यंतरी हटवलं होतं, पुन्हा बसवलं गेलं. आज त्याच्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहार येतात. आज वाघ्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज भासू लागली. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला राजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. धन्यवाद. तर आपल्याला दादांनी सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि बऱ्यापैकी कळलं आपल्याला. म्हणजे ह्याच्या अगोदर पण रायगड किल्ल्यावर आलेलो आपण, पण एवढी माहिती डिटेलमध्ये नव्हती जी आज आपल्याला भेटलेली आहे. आणि ह्या साईडला पूर्ण बाजारपेठ आहे जी आता सांगितली त्यांनी, आणि तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आणि इथे आलेत की नक्की गाईड करा, तुम्हाला छान माहिती मिळेल इथे. 6 वाजलेले आहेत, थोड्या वेळात आता सूर्यास्त होणार आहे. आणि आता आपण बाजारपेठेकडे आलो आहे.
बाजारपेठेचं त्यांनी सांगितलं आता की ज्या राण्या असायच्यात किंवा महिला असायच्यात त्यांना जर खरेदी करायचे तर त्या पालख्यामध्ये यायच्यात राण्या वगैरे, आणि माणसांना जर खरेदी करायचे तर ते घोड्यावर स्वार होऊन यायचेत. आणि ह्या साईडला 22 दुकानं होती आणि ह्या साईडला 22, अशी 44 दुकानं आहेत टोटल. आणि ह्याची रचना एवढी सुंदर होती की समोर दुकान, मध्ये स्टोरेज स्पेस आणि मागे घर. आता आपण समाधीकडे चाललो आहे. जी तुम्ही रायगड किल्ल्यावर आले तर तुम्ही समाधी चुकवू नका कधी, समाधीचं दर्शन करूनच परत फिरा. तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे. आणि त्या काळामध्ये श्रीमान रायगडवर जे मंदिर बांधायचे आहेत ह्याचा घुमट जो आहे ना हा मस्जिदीसारखा असायचा. त्याचं कारण असं आहे की मुघल जेव्हा पण हमला करायचे कोणत्याही गडांवरती, किल्ल्यांवरती, गावांवरती, तेव्हा ते पहिले हिंदू लोकांची मंदिरं उद्ध्वस्त करायचे, देव उद्ध्वस्त करायचे. त्याच्यामुळे हा अशा प्रकारे घुमट बनवलेला की त्यांना वाटेल की हे मंदिर नाही मस्जिद आहे. तर अशी गनिमी कावा ज्याला म्हणतात ना त्याच्यातला हा एक प्रकार आहे. बोलतात ना शक्तीबरोबर युक्ती ही तेवढीच महत्त्वाची असते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सर्वांना दाखवलेलं आहे. तर चला आता आतमध्ये एंटर करूया. जगदीश्वर मंदिर आहे हे. जगदीश्वर मंदिराचा शिलालेख. मंदिराच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या भिंतीत देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषेतील 8 ओळींचा शिलालेख बसवलेला असून त्यात जगदीश्वर प्रासादाचे निर्माण शके 1596 म्हणजे इसवी सन 1674 हिरोजी इंदुलकर यांनी केल्याचे नमूद केले आहे. तसेच रायगडावरील इतर वास्तू जसे विहिरी, तलाव, घरे, रस्ते, गजशाळा, स्तंभ, राजवाड्या आणि बागा निर्माण केल्याचे उल्लेखले आहे. जगदीश्वर मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करूया. एवढं मजबूत बांधकाम आहे बघा त्यावेळेचं. त्याच्यातच कलाकृती पण केलेल्या आहेत. चला आज जाऊया. जगदीश्वर म्हणजेच महादेवांचं मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय नमः. हे भाग्य आपल्याला लाभले. नाही तो नाही बरोबर. हां हे कुठून ओलांडून जातोयस तू? माहिती आहे का शंकराची पिंडीचं काय असतं? चुकीच्या जागेवर ओलांडलंस तू. आता लक्ष ठेवत जा. तर आता आपण महाराजांच्या समाधीकडे जात आहोत. सर्वात पवित्र स्थान. तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे इथे. आणि तो वाघ्या, त्याची स्टोरी माहीत असेल तुम्हाला. हे फक्त दाखवता येईल आणि
तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की श्रीमान रायगडवर यायचं आमचं एक कारण होतं. शेखरचा पण उल्लेख केलेला मी त्याच्यामध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी त्यांनी प्रतिमा, मतलब चित्रप्रतिमा ज्याला म्हणतो आपण, डिजिटल पेंटिंग, ती त्यांनी बनवली. आणि शेखर आता ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. बाकी सगळं काय असतील त्याचे चार्जेस वगैरे तो तुम्हाला त्याचा फोन नंबर मी देईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचं पण चॅनल आहे, त्याची लिंक देईल, त्याच्यामध्ये तो एक्सप्लेन करेल. तर शेखर, काय सुचलं तुला? आणि ही आजची पहिली तू अनवील केलीस ना? ही पहिली पेंटिंग आहे तुझी? पहिली फ्रेम आहे. आणि ह्याची प्रिंटिंग सोडून बाकी सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मी स्वतःच्या हाताने केलेल्या आहेत. आणि मला फक्त एवढंच होतं की म्हणजे खूप दिवसापासून मला स्वतःला माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा. तर असं खूप दिवसापासून चाललं होतं माझं. मग नंतर मला अचानक अशी आयडिया आली की जर माझ्याच घरामध्ये जर असावा असं मला वाटतं, तर असं खूप जणांना वाटत असेल. म्हणून मग ही कल्पना मी डोक्यात घेऊन सध्या हा नवीन प्रवास चालू केला आहे माझा. आपल्या मराठी माणसाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट असावी असं मला वाटतं. किंवा हीच नाही की महाराजांच्या रिलेटेड ज्या काही कोणत्या गोष्टी आहेत ती एक तरी गोष्ट आपल्या घरामध्ये असावी असं मला वाटत होतं. म्हणून मी ही संकल्पना चालू केली. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या घरात असावे, त्यांच्या मुलाबाळांनी त्यांना बघून मोठं व्हावं आणि त्यांना कळावं की आपला इतिहास काय होता आणि महाराजांनी हा इतिहास कसा घडवला. आपण स्वतः सुद्धा म्हणजे मुलांसाठी नका लावू, आपल्या स्वतःसाठी सुद्धा लावा, जेणेकरून आपल्याला दररोज ते बघता येईल. म्हणजे दररोज महाराज लक्षात राहतील. कधीतरी शिवराज्याभिषेकच्या वेळेस किंवा 19 फेब्रुवारीला लक्षात राहावे असं नाही. तर ते दररोज आपल्याला त्यांच्याकडनं एक सकाळी ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी, ह्यासाठी पण गोष्टी असाव्या. म्हणून तुम्हाला जर ही म्हणजे ही फ्रेम ऑर्डर करायची तर तू ऑनलाईन तू डिलिव्हरी देऊ शकतोस ना? तर मी शेखरचा कॉन्टॅक्ट नंबर ह्याच्यामध्ये देतोय आणि शेखरचं स्वतः चॅनल आहे त्याची पण लिंक देतोय. तर तुम्ही शेखरला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू शेखर आणि ऑल द बेस्ट. आता रोपे मिळेल की नाही याची शंका आहे, पण आपण ट्राय करूया. तर आता आपण रोपेच्या इथे आलेलो आहोत. वरती स्टे आहे का तुमचा? माझ्याकडे स्टे आहे गडावर. रोपेवाल्यांच्या पहिलं हे बघू मग नंतर. तू पुढे जा. माणसं आहेत ना, त्यांना सांगा खाली जा. हो. तर आता आपल्याला फायनली रोपवे भेटलेला आहे. अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली. त्यांचं सामान खाली चाललं आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला चान्स दिला जायचा. अदरवाईज चालत जाण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता. तुम्ही बघू शकता रात्रीची रोपवेची राईड सुरू आहे आपली. खाली कसलं वाटतंय, मस्त एकदम. भाऊ का गेला फुल स्पीड मध्ये? नहीं एक्चुअली ऐसा लगता है कि स्पीड में जा रहा है. अच्छा. वो स्पीड में ही है लेकिन अपने को मालूम नहीं पड़ रहा है. तभी भी अपन ऊपर आ रहे थे ना तो वो वाला स्पीड में दिखा अपने को. लेकिन ये वाला स्पीड नहीं दिखा लग रहा है. अभी वो वाला स्पीड में गया ऊपर वाला. आता मस्त आपण झुणका भाकरी खावे. आपले 2-2.5 तास वाचलेले. झुणका भाकरी खाएंगे. 2-2.5 तास वाचलेले आहेत. या माणसाला 12च्या पहिला घरी जायचं नाहीये. या माणसाला घरीच नाही जायचं याला. तर कसला अनुभव आहे जबरदस्त. झाले आणि संध्याकाळी तर आता जमीन सरकली ते पायाखालून. 7:15 झालेत आणि आपण फायनली खाली आलो. नशीब सामान होतं. थांबलेला तू. हो, नशीब सामान होतं त्यांचं, त्यामुळे आपल्याला चान्स मिळाला. नाही तर आपल्याला चालत आज श्रीमान रायगड उतरावा लागला असता. चालत थांबलेला आपल्या त्याच्यासाठी तो खाली ऑपरेट करत होता. तर आता आपण इकडे खाली आलेलो आहोत आणि झुणका भाकरी खायचा प्लॅन आहे. हे चल इथेच जाऊया. नाही तर पण पहिलं विचारे ना झुणका भाकरी भेटेल काय. तर मित्रांनो आता आपण झुणका भाकरी खाण्यासाठी थांबलेलो आहोत इथे. आणि इथे तुम्हाला स्टेच्या भरपूर फॅसिलिटीज आहेत. म्हणजे तुम्ही जर वीकडेजला आलेत तर तुम्हाला 1000 रुपयामध्ये रूम्स
आणि विकेंडला किंवा सुट्ट्यांच्या दिवशी आले तर 1500 रुपयापर्यंत आणि 4 जण तुम्ही इझिली राहू शकता. तर बघा अशा प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत इकडे तुम्हाला. स्पेशियस, अरे वा छान आहेत रूम्स. चालेल बुडा. बघा 4 जण मॅक्सिमम किती लोक राहू शकतात? 4 ते 5. 4 ते 5 लोक राहू शकतात. आणि इथून व्ह्यू आहे काय? अशी बॅल्कनी पण आहे तुम्हाला इथे मस्त. आणि मस्त आहे, समोर व्ह्यू आहे पूर्ण ओपन एकदम. हे बघा समोर जबरदस्त आहे. तर इथे येऊन तुम्ही स्टे वगैरे घेऊ शकता. एकदा टॉयलेट दाखवतो मी तुम्हाला. अच्छा, इंडियन इंग्लिश टॉयलेटवाले पण रूम आहेत ना? इंग्लिश टॉयलेटवाले पण रूम आहेत. किती रूम आहेत टोटल? 6 रूम आहेत ना? टोटल 6 रूम आहेत. काय आम्हाला मगासून भूक तर लागलेली आणि झुणका भाकरी खाऊनच इथून निघायचं होतं. तर आता आपली झुणका भाकरी आलेली आहे, ज्याला आपण पिठलं भाकरी म्हणून बोलतो. झुणका, कांदा, ही चटणी, लाल चटणी, भाकरी, अजून एक भाकरी येईल याच्यामध्ये. 100 रुपये प्लेट आहे ना? 100 रुपये प्लेट. आता मी घेतोय रजा आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तर भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय.